या अगोदरच्या तासाला आपण अल्काइन्स बघत असताना त्याच्यामध्ये अल्काइनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन हा मुद्दा बघितला. त्याच्यामध्ये काही 5 फिजिकल प्रॉपर्टीज आपण त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह पद्धती या प्रॉपर्टी त्या ठिकाणी स्टडी केलेल्या आहेत. तर केमिकल प्रॉपर्टीज पाहत असताना त्याच्यामध्ये अल्काइन्सची ॲसिडिक नेचर ही केमिकल प्रॉपर्टी आपण याच्या अगोदर पाहिलेली आहे. याच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्येच येणारी पुढच्या ज्या अल्काइनच्या रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली दीज अल्काइन्स दे आर ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स दे शो ॲडिशन रिॲक्शन्स लाईक दॅट ऑफ अल्किन. अल्किन जसे ॲडिशन पद्धतीच्या रिॲक्शन दाखवतात त्याच पद्धतीच्या रिॲक्शन्स अल्काइनसुद्धा दाखवतात. तर या केमिकल प्रॉपर्टीज पाहत असताना ह्यातल्या आपण 2 नंबरची प्रॉपर्टी म्हणूया, दॅट इज ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्काइन्स. याच्यामध्ये अल्काइन्समध्ये त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आपण या ठिकाणी दिलेलं आहे RC∼CH. तर या ठिकाणी आपल्याला 3 ट्रिपल बॉन्ड दिसतोय म्हणजे अनसॅच्युरेशन आहे. तर त्या ठिकाणी अल्किन प्रमाणच या ठिकाणी ॲडिशन रिॲक्शन आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी ज्या ॲडिशनच्या रिॲक्शन बघणार आहे आपण 4 ते ओळीने या ठिकाणी लिहिले आहे. पहिला ॲडिशन ऑफ H2 दॅट इज हायड्रोजनेशन असं आपल्याला म्हणता येईल. दॅट इज ॲडिशन ऑफ H2. इट कॅन बी कॅरिड आउट बाय युझिंग दी रिएजंट लाईक प्लॅटिनम पॅलेडियम ॲट रूम टेम्परेचर. इफ वी यूज निकेल for the addition of H2 molecule, we have to use the higher temperature. Nickel is used at higher temperature. हे आता H2चा मोलिक्यूल या ठिकाणी कसा ॲड होतो? अनसॅच्युरेशन जे आहे ते त्या ठिकाणी H2चा मोलिक्यूल हायड्रोजनचा मोलिक्यूल ॲड केल्यानंतर रिमूव्ह होणार आहे. दॅट इज दिस ट्रिपल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू डबल बॉन्ड. यासाठी आपण ही रिॲक्शन आहे दॅट इज हायड्रोजनेशनची रिॲक्शन बघतोय. तर हायड्रोजनचा पहिला मोलिक्यूल या आपल्या अल्काइन जवळ त्या ठिकाणी तो ॲड होणार आहे. तो आपण या पद्धतीनं दाखवूया. या ठिकाणी हायड्रोजनचा एक ॲटम डाव्या बाजूला तर दुसरा ॲटम हा उजव्या बाजूला ॲड होईल आणि त्याच्यामुळं इट फॉर्म्स RCH डबल बॉन्ड CH2. दॅट इज अल्केन इज फॉर्म्ड RCH डबल बॉन्ड CH2. या पद्धतीनं पहिला हायड्रोजनचा मोलिक्यूल वापरला गेल्यामुळं ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये झालं. पण या ठिकाणी अजून एक रिड्यूस होण्याजोगा त्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे म्हणून अजून एक हायड्रोजनचा मोलिक्यूल पुढच्या स्टेपमध्ये वापरला जातो. आणि इथं या ठिकाणी या डबल बॉन्डजवळ या बाजूला डाव्या बाजूला एक हायड्रोजन आणि उजव्या बाजूला एक हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी ॲड होईल आणि दिस डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. दॅट इज RCH2 सिंगल बॉन्ड CH3. RCH2 सिंगल बॉन्ड CH3. दॅट इज अल्केन इज ऑब्टेन्ड. म्हणजे या पद्धतीनं अल्काइनचं जेव्हा आपण हायड्रोजनेशन करतो तेव्हा वी गेट अल्किन इन फर्स्ट स्टेप अँड अल्केन इन सेकंड स्टेप. म्हणजे यात असणारे डबल बॉन्ड जे आहेत ते रिड्यूस होत राहतात आणि या पद्धतीनं अल्काइनचं कन्व्हर्जन अल्किनमध्ये आणि अल्किनचं कन्व्हर्जन अल्केनमध्ये होतं. या ठिकाणी आता आपण जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला आहे अल्काइनसाठी CnH2n-2. आता याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲड झाले हायड्रोजन ॲटम म्हणजे हे -2 + 2 म्हणजे या ठिकाणी अल्किनचा आपल्याला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे CnH2n असं आपण लिहितो. आणि याच्यामध्ये अजून पुढच्या स्टेपमध्ये अजून 2 हायड्रोजन ॲटम ॲड झाले त्याच्यामुळं इट विल बिकम CnH2n+2. या पद्धतीनं ॲडिशन ऑफ H2 दॅट इज हायड्रोजनेशन अँड इट कॅन बी कॅरिड आउट बाय 2 ways, बाय युझिंग प्लॅटिनम पॅलेडियम ॲट रूम टेम्परेचर ऑर बाय युझिंग निकेल ॲट हाय टेम्परेचर. अशा पद्धतीनं आपल्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं हायड्रोजनेशन कॅरी आउट करता येतं. मग तो अल्किन असू दे किंवा अल्काइन असू दे त्या ठिकाणचा तो अनसॅच्युरेटेड बॉन्ड जो आहे तो सॅच्युरेटेड होईस तोपर्यंत आपण हायड्रोजनचा मोलिक्यूल त्या ठिकाणी ॲड करतो. ही झाली पहिली रिॲक्शन, that is addition of H2 molecule
टू अल्काइन्स. त्यानंतरची 2 नंबरची रिॲक्शन आहे दॅट इज ॲडिशन ऑफ X2. X2 इट रिप्रेझेंट्स हॅलोजन मॉलिक्यूल. दॅट X2 इट मे बी Cl2, Br2, F2, I2 व्हॉट एव्हर इट मे बी. या ठिकाणी आपण हॅलोजनचा मॉलिक्यूल हा अनसॅच्युरेशनला ऍड करतोय, म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जवळ ऍड करणार आहे. लाईक दॅट ऑफ हायड्रोजनेशन. हायड्रोजनचा मॉलिक्यूल जसा ऍड केलाय त्याच पद्धतीनं आपण हा हॅलोजनचा मॉलिक्यूल या ठिकाणी ऍड करणार आहोत. व्हेन वी ट्रीट अल्काइन with the halogen molecule in presence of carbon tetrachloride, the addition will take place in this way. या ठिकाणी हायड्रोजनच्या जागी आता आपण फक्त X2 चा मॉलिक्यूल लिहिणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी पहिल्या डबल बॉन्ड जवळ हा X ॲटम उजवीकडे या पद्धतीने X2 चा मॉलिक्यूल या ठिकाणी ऍड झालेला आहे. अँड सो वी गेट RCX, हा CX डबल बॉन्ड CHX. या ठिकाणी तुम्हाला डबल बॉन्ड आणि ह्या C वरती एक हॅलोजन ॲटम आणि 2 नंबरच्या कार्बन वरती एक हॅलोजन ॲटम ऍड झालेला दिसतो. या पद्धतीनं X2 चा जो मॉलिक्यूल आहे तो या पद्धतीनं ऍडजेसंट कार्बन वरती ऍड होतो. हिअर वी गेट फिसिनल डायहॅलाइड. या पद्धतीनं आपल्याला हे फिसिनल डायहॅलाइड मिळत असतं. या अगोदरच आपण फिसिनल डायहॅलाइड म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण 1 आणि 2 असं नंबर केलेला आहे, तर याचं हा जनरल फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे म्हणून 1,2 डायहॅलो अल्कीन असं म्हटलेलं आहे. 1 आणि 2 नंबरच्या कार्बनवरती हे 2 हॅलोजन ॲटम आहेत म्हणून डायहॅलो असा शब्द आलेला आहे. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण अल्कीन असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पहिला X2 चा मॉलिक्यूल ऍड झालेला आहे. आता या ठिकाणी अजून एक डबल बॉन्ड शिल्लक आहे, तर त्यासाठी दुसऱ्या X2 चा मॉलिक्यूल इथं ऍड होईल आणि हे दाखवताना आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. त्यामुळं X2 चा मॉलिक्यूल मधला एक X ॲटम हा डावीकडच्या बाजूला आणि X ॲटम हा उजवीकडच्या बाजूला त्या ठिकाणी ऍड होईल. आणि अशा पद्धतीनं आपण RCX2 सिंगल बॉन्ड CX2H या पद्धतीनं तुम्हाला कंपाऊंड मिळेल. दॅट इज RCX2 CX2H. आता या ठिकाणी नंबर केलेला आहे 1, 2 या पद्धतीनं R कोणताही अल्किल ग्रुप असू शकतो. तर या पहिल्या कार्बनवरती 2 हॅलोजन ॲटम आहेत, दुसऱ्या कार्बनवरती 2 हॅलोजन ॲटम आहेत. त्याच्यामुळं या अल्केनचं नाव किंवा या कंपाऊंडचं नाव काय होईल, तर पहिल्या कार्बनवरती 2 हॅलोजन ॲटम आहेत म्हणून 1,1, दुसऱ्या कार्बन ॲटम वरती 2 हॅलोजन ॲटम आहेत म्हणून 2,2, एकूण झाले 4 हॅलोजन ॲटम म्हणून टेट्राहॅलो असा शब्द आलेला आहे. 1,1,2,2 टेट्राहॅलो अल्केन. कारण कार्बन कार्बन तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसतोय, या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता म्हणून ENE आलेला आहे. आता हा रिमूव्ह झाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये झालं, त्याच्यामुळे आपण अल्केन असा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामुळे हा जो प्रॉडक्ट आहे तो झाला तुमचा 1,1,2,2 टेट्राहॅलो अल्केन. तर अशा पद्धतीनं X2 चा मॉलिक्यूल या ठिकाणी ऍड होतो. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला या ठिकाणी फिसिनल डायहॅलाइड मिळतं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला टेट्राहॅलो अल्केन त्या ठिकाणी मिळणार आहे. In this reaction, particularly bromination of alkyne is used to detect the unsaturation. आता ही ब्रोमिनेशनची रिॲक्शन जी आहे ती दिलेल्या हायड्रोकार्बनमध्ये अनसॅच्युरेशन आहे किंवा नाही ही पाहण्यासाठी वापरलं जातं. बिकॉज दिस रेड ब्राऊन कलर ऑफ ब्रोमीन it will disappear in carbon tetrachloride due to the bromine which is used at carbon carbon double bond. आणि त्याच्यामुळं रेड ब्राऊन कलर जो ब्रोमिनचा आहे तो कार्बन टेट्राक्लोराइडच्या सोल्युशनमध्ये डिसअपिअर होतो अँड इट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन
गिव्हन हायड्रोकार्बन. हीच रिॲक्शन आपण अशाच पद्धतीनं अल्किनमध्ये सुद्धा पाहिलेली आहे की त्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे त्या ठिकाणी हा ब्रोमिनचा मॉलिक्यूल वापरला जातो आणि त्यामुळे रेड ब्राऊन कलर जो आहे ब्रोमिनचा तो डिसअपिअर होतो आणि त्यामुळं दिलेल्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे हे आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकूणातच आपल्याला या पद्धतीने म्हणता येईल की दिलेल्या हायड्रोकार्बनमध्ये अनसॅच्युरेशन आहे किंवा नाही, म्हणजे दिलेल्या हायड्रोकार्बनमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आहे का नाही हे शोधण्यासाठी म्हणून आपल्याला ब्रोमिनेशनची रिॲक्शन जी आहे ती वापरता येऊ शकते. कारण जर अनसॅच्युरेशन असेल तर रेड ब्राऊन कलर ऑफ ब्रोमिन दॅट विल डिसअपिअर. आता या रिॲक्शनमध्ये हॅलोजनेशन आपण कॅरी आउट केलेलं आहे. तर हॅलोजनेशनची जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे ती आपण अल्किनमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. तर या ठिकाणी तीच रिॲक्टिव्हिटी ऑर्डर इथं सुद्धा अल्काइनसाठी सुद्धा हॅलोजन फॉलो करतात. अँड दॅट रिॲक्टिव्हिटी ऑर्डर इज इन धिस वे. फ्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोरीन, क्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ब्रोमिन, अँड ब्रोमिन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन आयोडीन. So we can say that the reactivity order is in this way. Fluorination is more easier than the chlorination, than the bromination and than the iodination. या पद्धतीने ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सांगता येईल. यानंतरची तिसरी रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शन आहे दॅट इज ॲडिशन ऑफ HX molecule, that is addition of a hydrohalogen molecule. So we can say that it is a hydrohalogenation of alkyne. अल्काईनचं हायड्रोहॅलोजनेशन असं आपण त्याला म्हणतो. तर या ठिकाणी आता HX इट मे बी HCl, HBr और HI. त्या कोणतंही हॅलो ऍसिड असू शकतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड असू शकतं, हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोआयोडिक ऍसिड असू शकतं. तर जनरल स्वरूपामध्येच आपण सगळ्या रिॲक्शन त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर HXचा मॉलिक्यूल जेव्हा आपण या ठिकाणी अनसॅच्युरेशन जवळ किंवा ह्या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जवळ ऍड करतो तर धिस ऍडिशन इट विल टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफच्या रूलनुसारच ऍडिशन होतं. अल्किनमध्ये सुद्धा आपण ते बघितलेलं आहे की मार्कोनिकॉफच्या रूलनुसारच ते ऍडिशन होत असतं. तर या ठिकाणी आता आपण HXचा मॉलिक्यूल आता आपण लिहिणार आहोत. तर या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट ऑफ HX इज दॅट इज H प्लस अँड X मायनस या पद्धतीने. तर निगेटिव्ह पार्ट इज ऍडेड टू दॅट कार्बन विच इज मोर सबस्टिट्युटेड और विच कॅरीज लेस हायड्रोजन ॲटम. म्हणजे मार्कोनिकॉफच्या रूलनुसार निगेटिव्ह पार्ट कोणत्या कार्बनला ऍड होतो तर ज्या कार्बनवरती कमीत कमी हायड्रोजन आहेत किंवा जास्तीचे सबस्टिट्युएंट आहे. आता या ठिकाणी आपण या जनरल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण या कार्बनना 1 आणि 2 असा नंबर दिलेला आहे कारण आपल्याला कुठं एक्स ॲटम ऍड होतो हे सांगण्यासाठी सोपं जाईल. तर धिस निगेटिव्ह पार्ट X मायनस इट विल ऍडेड टू मोर सबस्टिट्युटेड. आता याच्यात बघितलं तर हा अल्किल ग्रुप आहे 2 नंबरच्या कार्बनवरती. याच्यावरती हायड्रोजन नाहीच आहे आणि 1 नंबरच्या कार्बनवरती 1 हायड्रोजन आहे. म्हणजे 2 नंबरचा कार्बन हा मोर सबस्टिट्युटेड आहे, त्याच्यावरती हा हॅलोजन ॲटम आहे तो येणार आहे. दिस X ॲटम इट विल ऍडेड ऑन second carbon while hydrogen H plus it will be added on carbon number 1. आणि त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये होईल आणि 2 नंबरच्या कार्बनवरती हॅलोजन आणि 1 नंबरच्या कार्बनवरती हायड्रोजन अशा पद्धतीनं हा HXचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी ऍड होईल आणि त्यामुळे त्याचं जनरल नाव काय होईल तर 2 हॅलो. 2 नंबरच्या कार्बनवरती हॅलोजन ॲटम आहे आणि हा अल्किन आहे म्हणून 2 हॅलो अल्किन असं त्याचं नाव झालं. आता अजून एक या ठिकाणी डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणी अजून एक HXचा मॉलिक्यूल ऍड होऊ शकतो. पुन्हा याचं ऍडिशन मार्कोनिकॉफच्याच रूलनुसार. याचा अर्थ याच्यातला H प्लस आणि हा X मायनस. तर हा X मायनस कुठे ऍड होईल तर मोर सबस्टिट्युटेड कार्बन ॲटम. आता या ठिकाणी हे 2 कार्बन आहेत त्याच्यातला 2 नंबरचा कार्बन हा मोर सबस्टिट्युटेड आहे कारण त्याच्यावरती एकही हायड्रोजन नाही तर 1 नंबरच्या कार्बनवरती 2 हायड्रोजन आहेत. त्याच्यामुळं हा X ॲटम जो आहे तो 2 नंबरच्या कार्बनवरती ऍड होईल. त्यामुळे आपण इकडे लिहू 2 नंबरच्या कार्बनवरती X आणि 1 नंबरच्या कार्बनवरती हा हायड्रोजन ॲटम ऍड होईल आणि तयार होणारा प्रॉडक्ट काय असणार आहे RCX2.
या ठिकाणी 2 नंबरच्या कार्बनवरती 2 हॅलोजन ॲटम आलेले आहेत आणि CH3 1 2 3 हे 3 हायड्रोजन ॲटम हे 1 नंबरच्या कार्बनवरती येतील. आता या ठिकाणी 2 नंबरच्याच कार्बनवरती दोन्ही हॅलोजन ॲटम आलेले आहेत, म्हणून या तयार झालेल्या कंपाऊंडचं नाव झालं 2,2 डायहॅलोजन. 2 हॅलोजन ॲटम आहेत म्हणून डायहॅलो. 2,2 डायहॅलो अल्केन तयार झालेलं आहे. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड अँड धिस इज नथिंग बट अवर जेमिनल डायहॅलाइड. जेमिनल डायहॅलाइड कोणाला म्हणायचं? द डायहॅलाइड इन विच 2 halogen atoms they are present on the same carbon atom. या ठिकाणी जर पाहिलं तर हे दोन्ही हॅलोजन ॲटम एकाच म्हणजे 2 नंबरच्या कार्बनवरती प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला आपण जेमिनल डायहॅलाइड म्हणतो. वरच्या उदाहरणामध्ये हे 2 हॅलोजन ॲटम हे ऍडजसेंट कार्बनवरती आहेत, म्हणून त्याला आपण फिसिनल डायहॅलाइड असं म्हटलेलं आहे. तर तयार होणारा हा प्रॉडक्ट जो आहे तो या ठिकाणी एकाच कार्बनवरती दोन्ही हॅलोजन असल्यामुळे तयार होणारा प्रॉडक्ट हा जेमिनल डायहॅलाइड असणार आहे. तर अशा पद्धतीनं HXचा मॉलिक्यूल अल्काइन्सला ऍड जेव्हा होतो तेव्हा पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला हॅलो अल्किन मिळतोय, तर दुसऱ्या स्टेपमध्ये फिसिनल डायहॅलाइड किंवा त्याला आपण डायहॅलो अल्केन त्या ठिकाणी मिळणार आहे. तर ही झाली तिसरी रिॲक्शन. यासाठीचा असणारा होमवर्क जो आहे, तुम्ही ऍसिटिलीनला HBr जर ऍड केला तर त्याचा प्रॉडक्ट काय असेल हे तुम्ही काढायचं आहे. आता या रिॲक्शन मध्ये वरच्या रिॲक्शन मध्ये जसं आपण हॅलोजनेशनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघितली त्या पद्धतीनंच हॅलो ऍसिडची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सुद्धा आपल्याला बघायची आहे. ती आपण अल्किन मध्ये सुद्धा पाहिलेली आहे. तर एक्झॅक्ट हॅलोजनेशनच्या विरुद्ध रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ही हॅलो ऍसिडसाठी असते. तर ती रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे? तर HI is more reactive than HBr and HBr is more reactive than HCl. म्हणजे या ठिकाणी आयोडायनेशन हे सगळ्यात कमी प्रमाणावर घडणार आहे, तर त्याचा हॅलो ऍसिड मात्र या ठिकाणी सगळ्यात जास्त फास्ट पद्धतीनं रिॲक्ट होणार आहे. त्याच्यामुळे याच्या एक्झॅक्ट विरुद्ध रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ही हॅलो ऍसिडची पाहायला मिळते. दॅट इज HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे हॅलो ऍसिड आणि हॅलोजनेशन यांच्या रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ह्या एक्झॅक्ट अपोजिट असलेल्या दिसते. यानंतर पुढची त्याच्यातली शेवटची चौथी रिॲक्शन आहे दॅट इज ॲडिशन ऑफ वॉटर. हीच रिॲक्शन आपण अल्किनमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्डला आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केलेला आहे, पण त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचं इनडायरेक्ट ॲडिशन झालेलं आहे. त्यासाठी आपण कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केलेला आहे. त्यामुळं हा कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ त्या ठिकाणी पहिल्यांदा ॲड होतो आणि आपल्याला अल्किल हायड्रोजन सल्फेट हा इंटरमिडिएट मिळतो. आणि हा कंपाऊंड जो आहे तो जेव्हा आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून हीट करतो तेव्हा आपल्याला सेकंड स्टेपमध्ये त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो आणि त्या अल्किनपासून आपल्याला त्या ठिकाणी अल्कोहोल मिळालेला आहे. तर तशाच पद्धतीनं इथं सुद्धा आपल्याला वॉटरचं मॉलिक्यूल ॲड करायचं आहे, पण तयार होणारा प्रॉडक्ट हा या ठिकाणी थोडासा वेगळा आहे. तर तो कशामुळं हे आपण ही रिॲक्शन बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी अल्काईन जनरल रिप्रेझेंटेशन आपण दिलेलं आहे RC ट्रिपल बॉन्ड CH. When this alkyne it is treated with water H2O in presence of 40% sulfuric acid and 1% mercuric sulfate. This mercuric sulfate it acts as a catalyst. हा मर्क्युरिक सल्फेट जो आहे तो कॅटलिस्ट म्हणून काम करतो. तर 40% सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा आपण अल्काइन्स वॉटर बरोबर ट्रीट करतो तर इट फॉर्म्स या ठिकाणी बघा हा वॉटरचा मॉलिक्यूल जो आहे द ॲडिशन ऑफ धिस वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. मार्कोनिकॉफच्या रूलनुसारच त्याचं ॲडिशन होतं. तर या ठिकाणी या पाय बॉन्ड जवळ आपण त्याचं ॲडिशन दाखवूया. तर या ठिकाणी मोर सबस्टिट्यूटेड हा 2 नंबरचा कार्बन आहे
कारण त्याच्यावरती हा अल्किल ग्रुप आहे, एकही हायड्रोजन नाही. तर 2 नंबरच्या कार्बनवरती याच्यामधला OH मायनस निगेटिव्ह पार्ट ऑफ द ॲडेंडम जो आहे तो मोर सबस्टिट्यूटेड, म्हणजे 2 नंबरच्या कार्बनवरती OH ग्रुप या ठिकाणी येतो आणि हायड्रोजन जो आहे तो 1 नंबरच्या कार्बनवरती विच इज लेस सबस्टिट्यूटेड आहे त्याच्यावरती येतो. त्याच्यामुळे वी गेट RCOH. डबल बॉन्ड हा जो आहे या ठिकाणी ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन आपलं डबल बॉन्डमध्ये झालेलं आहे आणि हा हायड्रोजन आहे तो 1 नंबरच्या कार्बनवरती आल्यामुळे CH2 झाला. तर अशा पद्धतीनं वी गेट इनॉल फॉर्म. आता इनॉल म्हणजे काय, कशासाठी इनॉल असं म्हटलेलं आहे? बिकॉज इफ वी ऑब्झर्व धिस कंपाऊंड वी कॅन सी द कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ॲज वेल ॲज हायड्रॉक्झिल ग्रुप. याच्यामध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप पण आहे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड सुद्धा आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे दॅट इज आपण त्याला अल्किन असं म्हणतो. प्लस या ठिकाणचं हायड्रॉक्झिल ग्रुप आहे म्हणजे अल्कोहोल सुद्धा आहे. तर या ठिकाणी हा जो आहे तो इनॉल असं म्हटलेला आहे. अल्किन आणि इनॉल, अल्कोहोल, अल्किन आणि अल्कोहोल टुगेदर इट इज कॉल्ड ॲज इनॉल फॉर्म. कारण हे दोन्ही फंक्शन ग्रुप त्याच्यामध्ये आहेत, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि हायड्रॉक्झिल ग्रुप या ठिकाणी आहे. तर असा हा इन आणि ऑल इनॉल फॉर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पण हा जो फॉर्म आहे या ठिकाणी धिस कंपाऊंड अंडरगो टॉटॉमेरिझम. टॉटॉमेरिझम म्हणजे काय पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. व्हॉट इज मीन बाय टॉटॉमेरिझम? इट इज द टाइप ऑफ आयसोमेरिझम. हा सुद्धा एक आयसोमेरिझमचाच प्रकार आहे. तर कसल्या पद्धतीचे हे आयसोमर्स आहेत? द आयसोमर्स which differ by the location of proton and pi bond. The isomers which differ in location of proton and pi bond. Such isomers they are called as tautomers. त्यांना टॉटॉमर्स असं म्हटलं जातं आणि द फेनोमेनन इज कॉल्ड ॲज अ टॉटॉमेरिझम. आता या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर या 2 नंबरच्या कार्बनवरती हायड्रॉक्झिल म्हणजे OH ग्रुप आहे आणि 1 आणि 2 नंबरच्या कार्बनमध्ये हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आलेला आहे. तर त्याच्यामुळं काय होतं तर हा प्रोटॉन जो आहे H जो आहे इन द फॉर्म ऑफ H+ हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो H+ स्वरूपात म्हणजे प्रोटॉनच्या स्वरूपामध्ये हा या कार्बन नंबर 1 वर येतो. त्यामुळं हे इलेक्ट्रॉन पेअर जे आहे ते ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावरती हे जातं आणि त्याच्यामुळं कार्बन 2 नंबरचा कार्बन आणि हा ऑक्सिजन यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म होतो. त्याच वेळी हे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर हे कार्बनवरती जाणार आहे. तिथं हा प्रोटॉन जो आहे तो त्या कार्बन बरोबर C1 बरोबर बॉन्ड फॉर्म करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला CH2चा CH3 झालेला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं 2 नंबरच्या कार्बनवरती कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O दिसतोय आणि हा जो प्रोटॉन आहे तो हे पाय इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करेल आणि त्या ठिकाणी या C1 बरोबर हा प्रोटॉन जो आहे तो त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्म करेल. तर अशा पद्धतीनं वी गेट हिअर कीटोन. या एक्झाम्पल मध्ये कीटोन दिसतोय. पण समजा या R ह्या अल्किल ग्रुपच्या जागी जर आपण हायड्रोजन ठेवला, हायड्रोजन ॲटम ठेवला तर इट इज अवर अल्डिहाइड. कारण CHO हा फंक्शन ग्रुप असणार आहे. म्हणून एकूणच इन जनरल फॉर्म मध्ये आपल्याला म्हणता येईल की बाय द ऍडिशन ऑफ वॉटर टू द अल्काइन वी कॅन गेट कार्बोनिल कंपाउंड ॲज अ प्रॉडक्ट. कार्बोनिल कंपाउंड. कार्बोनिल कंपाउंड म्हणजे कोणते तर ज्यांच्यामध्ये C डबल बॉन्ड O हा ग्रुप असतो त्यांना आपण कार्बोनिल ग्रुप असं कंपाऊंड असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये कोण येतात तर हे अल्डिहाइड आता म्हटलं तसं आपण हा प्रॉडक्ट
तुमचा असणार आहे, जर या ठिकाणी R च्या जागी H ठेवला तर तो होईल तुमचा CH3CH डबल बॉन्ड O. म्हणजे तुमचा झाला हा ॲसिटाल्डिहाइड, म्हणजे अल्डिहाइड असेल. किंवा या ठिकाणी आता आपण जनरल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, हा R आहे असं कन्सिडर केलं, अल्किल ग्रुप आहे असं कन्सिडर केलं तर त्याला आपण कीटोन म्हणू, कारण RC डबल बॉन्ड OR म्हणजे हा आहे तुमचा कीटोन. म्हणजे या ठिकाणी एकतर अल्डिहाइड तयार होईल किंवा कीटोन तयार होईल, याचाच अर्थ वी गेट कार्बोनिल कंपाऊंड. तर हा जो आहे या ठिकाणचा आपण कीटोन फॉर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे दिस इज अवर इनॉल फॉर्म अँड दिस इज अवर कीटोन फॉर्म. So we called this as a tautomers. These two, enol form and ketone form, they are the tautomers of each other, which we together called as a keto-enol form. असं सुद्धा म्हटलं जातं. हा तुमचा कीटोन आणि हा इनॉल जे आहे they are the tautomers of each other. त्यामुळं टॉटोमेरिझम कोण दाखवतं तर कीटो इनॉल फॉर्म, दे आर द टॉटोमर्स ऑफ ईच अदर. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, ह्या दोन स्ट्रक्चरचा अभ्यास जर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रोटॉनच्या आणि पाय बॉन्डच्या पोझिशन मध्ये बदल दिसतो, लोकेशन मध्ये बदल दिसतो. या ठिकाणी इनॉल फॉर्म मध्ये प्रोटॉन आहे तो या ठिकाणी ऑक्सिजन वरती आहे, तर कीटो फॉर्म मध्ये तो कार्बन नंबर 1 वरती इथं गेलेला आहे. या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा कार्बन नंबर 1 आणि 2 मध्ये आहे, तर कीटो फॉर्म मध्ये तो कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहे. त्याच्यामुळं these two are the tautomers of each other, किंवा दुसऱ्या अर्थानं कीटो अँड इनॉल फॉर्म दे आर द टॉटोमर्स ऑफ इच अदर असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ही झाली याच्यातली ॲडिशन ऑफ वॉटर, ही चौथी रिॲक्शन ज्याच्यामध्ये आपण अल्काइनची रिॲक्शन वॉटर बरोबर केल्यानंतर वी गेट द कार्बोनिल कंपाऊंड that means it may be aldehyde or ketone. And for that we require a 40% sulfuric acid and 1% mercuric sulfate. This mercuric sulfate acts as a catalyst. तर हे झालं आपले काही ॲडिशन पद्धतीच्या रिॲक्शन्स फॉर अल्काइन्स. यानंतर अल्काइन्स मधला शेवटचा पॉईंट दॅट इज युजेस ऑफ ॲसिटिलीन. जसं की आपण अल्किनमध्ये युजेस ऑफ इथिन, पर्टिक्युलरली इथिनचे युजेस बघितले होते, त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी ॲसिटिलीनचे युजेस बघतोय. तर त्याच्यामध्ये पहिला यूज आपल्याला लगेच सांगता येईल इन ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम. दिस फ्लेम इट इज युज्ड फॉर कटिंग अँड वेल्डिंग ऑफ मेटल शीट्स. तर या ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेमचा वापर आपण मेटल कट करण्यासाठी आणि वेल्डिंगसाठी म्हणून जे आपण फ्लेम वापरतो ती ऑक्सी ॲसिटिलीनचीच फ्लेम असते. दुसरा यूज आहे ते acetylene, it is used for the preparation of or as a starting material for the preparation of some organic compounds like acetaldehyde, that is here we can write it as a CH3CHO, that is aldehyde. For the preparation of acetone, that is CH3C double bond O CH3, this is acetone. And acetic acid CH3COOH. तर यासारख्या ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्यासाठी म्हणून ॲसिटिलीनचा वापर केला जातो. हा दुसरा यूज सांगता येईल. तिसरा, इट इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स, सिंथेटिक रबर, सिंथेटिक फायबर्स अँड फॉर मेकिंग प्लास्टिक. तर हा त्याच्यातला तिसरा यूज सांगता येईल. आणि चौथा यूज सांगता येईल इट इज युज्ड फॉर आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ फ्रूट. तर त्या ठिकाणी फळं पिकवण्यासाठी म्हणून ॲसिटिलीनचा वापर केला जातो. हा यूज आपण अल्किनमध्ये सुद्धा बघितलं होतं. इथिनचा वापर हा आर्टिफिशियल रायपनिंग एजंट फॉर फ्रूट्स आपण वापरलेला आहे. याच पद्धतीनं ॲसिटिलीन सुद्धा इट इज युज्ड फॉर रायपनिंग ऑफ फ्रूट. तर इथं आपला अल्काइन्स हा हायड्रोकार्बनचा तिसरा क्लास संपला.